मला सांगा, या चित्रात तुम्हाला काय दिसतं? काय चित्र काढलं की ते लोकांना रुजतं? सांगा भावानं मला, काय दिसतं मला चित्रामध्ये या? एक धारदार कुऱ्हाड आहे आणि त्या कुऱ्हाडीला एक मुलगी शांतपणे पाणी शिंपीत आहे, पाणी देत आहे. पण त्याचा परिणाम काय झाला? तर आजूबाजूला लहानशी रोपटी उगवली. इतकंच नव्हे, त्या धारदार कुऱ्हाडीच्या डोक्यावर सुद्धा एक लहानसं रोपटं उगवलं. मग काय कळतं त्यातून या? ही कुऱ्हाड म्हणजे दहशत ह्याचं प्रतीक आहे आणि ती मुलगी म्हणजे शांतता प्रेमींचं प्रतीक आहे. ह्यातून असं कळतं की हिंसेला हिंसेने उत्तर देता येत नाही. अशा चित्रांना म्हणतात व्यंगचित्र. तसा ह्या चित्राने सुद्धा संदेश दिला आहे. व्यंगचित्र ही अशी चित्र असतात ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली असते, पण शब्दांशिवाय. त्या चित्रांमध्ये अतिशयोक्ती असते, पण त्यामुळेच पाहण्याला हसू येतं, पण विचार करायला भाग पाडलं जातं. आपले लेखक मंगेश तेंडुलकर हे सुद्धा एक व्यंगचित्रकार होते. त्यांनी अशा प्रकारची बरीचशी चित्र काढली आणि त्यातून सामाजिक संदेश दिले. त्यापैकीच हे एक चित्र आहे बघा. हे चित्र स्त्री भ्रूण हत्येचं त्याचा रोध करावा लागेल या पद्धतीचा सामाजिक संदेश या चित्रामध्ये दिलेला आहे. आणि आपला जो धडा आहे तो या चित्राच्या आसपास फिरणारा आहे. चला तर सुरू करूया. आपला धडा आहे रंगरेषा व्यंगरेषा. लेखक आहेत मंगेश तेंडुलकर. मला व्यंगचित्रासाठी अखंडपणे विषय मिळत राहणं हा मूळ प्रेरणेचा भाग सुदैवानं माझ्यासाठी कधीही अडचणीचा ठरला नाही. विचारांचा पाठलाग करत क्षितिजापर्यंत जायची माझी सवय हा माझा यातला महत्वाचा स्रोत आहे. तर यामध्ये बाळांनो काही 2-3 शब्द आपण समजून घेऊया. अखंडपणे म्हणजे सततपणे, नेहमी, कंटिन्युअसली. क्षितिज म्हणजे होरायझन. पृथ्वी आणि आकाश इथे एकमेकांना भेटतं असं आपल्याला वाटतं ना बाळांनो, त्या काल्पनिक रेषेला म्हणतात क्षितिज, होरायझन. हं? ही रेषा नेहमी आपल्याला लांब असते. म्हणजे लेखक काय म्हणतायत, एक विचार घेऊन त्यावर सतत विचार करत राहतो. अगदी दूर 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 पळतो, म्हणजे क्षितिजापर्यंत पळतो. आणि त्यामुळे काय होतं, मला नवीन नवीन सोर्स मिळतात. स्त्रोत म्हणजे सोर्सेस मिळतात. ठीक आहे. एखादी माहिती, ज्ञान, घटना जिथून मिळते त्याला म्हणतात सोर्स, स्त्रोत. ठीक आहे. मराठीमध्ये स्त्रोत, इंग्लिशमध्ये सोर्स मिळतात. म्हणजे इथे आपल्याला कळतं की लेखक जो आहे तो अत्यंत विचारी व्यक्तिमत्वाचा आहे. ज्या विचाराचा पाठलाग करतो तो विषय हाती लागत नाहीच, पण त्या वाटेवर काय काय नवीन सापडतं त्याचीच व्यंगचित्रे बनतात. म्हणजे लेखक काय म्हणतायत की एक विचार घेतला त्यापाठी पळत 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 गेलं तर त्याचं चित्र बनेल असं काही नाहीये, पण त्याच्या पाठी पळता पळता जे नवीन नवीन विचार येतात त्यातून चित्र बनतात. म्हणजे इथे आपल्याला कळतं की लेखक हा विचारी बुद्धीचा आहे, विचारी व्यक्तिमत्वाचा आहे. मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो, तिथेही या चित्रांचे स्त्रोत मला सापडतात. म्हणजे लेखक काय म्हणतायत की असं नाही की फक्त विचार करत बसलोय, की बऱ्याच वेळेला नवीन नवीन ठिकाणी जाऊन नवीन नवीन लोकांना भेटून सुद्धा त्यांना विचारांचे स्त्रोत मिळतात आणि हे स्त्रोत त्यांचे रॉ मटेरियल बनतात. कसले? व्यंगचित्रांचे. असले कार्यक्रम हे कच्चा माल, रॉ मटेरियल, कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात ह्याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रत्यंतर म्हणजे अनुभव. तर लेखकाला असाच एक प्रत्यंतर आला. कथेप्रमाणे त्या लोकांनी, कोणत्या लोकांनी, ज्या ठिकाणी ते गेले होते कार्यक्रमाला, त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. पुष्पगुच्छ म्हणजे फुलांचा गुच्छ. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो. बोलणारा व्यक्ती माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. त्यात मला स्वारस्य नव्हतं. स्वारस्य नसणे म्हणजे इंटरेस्ट नसणे. काय चालू आहे हे स्वारस्य नसतं. म्हणजे बघा कधी कधी शिकवताना आम्हाला कळतं, शिक्षकांना कळतं की 2-4 मुलांचं या शिकण्यामध्ये स्वारस्य नाही, इंटरेस्ट नाही. ती मुलं अशी बसलेली असतात. काय चालू आहे पुढे? ओके. ठीक आहे. स्वारस्य नसणे म्हणजे इंटरेस्ट नसणे. मराठीमध्ये एखाद्या गोष्टीची आवड नसणे, ओढ नसणे. तर त्या ठिकाणी समारंभामध्ये तो बोलणारा व्यक्ती लेखकाचं वर्णन करत होता आणि पण त्या वर्णनामध्ये लेखकाला स्वारस्य नव्हतं, इंटरेस्ट नव्हता. मी टेबलाकडच्या नारळाकडे बघत होतो. आता बघा गंमत. लेखक काय करतायत? टेबलाकडच्या नारळाकडे बघतायत. म्हणजे असं बघा, चित्र कसं झालं बघा. एका ठिकाणी एका बाजूला ते माईकवर बोलतायत लेखकाविषयी. लेखक मात्र त्यांच्याकडे न बघता
मूढपणे म्हणजे स्वतःच्या मनातल्या मनात काय करतायत, नारळाकडे बघतात. नारळाकडे एकटक बघता 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 त्यांची विचारांची चक्री सुरू झाली. आणि बघता बघता हा नारळ एका लहान मुलीच्या डोक्यासारखा दिसायला लागला. 5-7 वर्षाच्या लहान मुलीच्या डोक्यासारखा तो नारळ वाटायला लागला लेखकाला. त्या नारळाची शेंडी ही त्या मुलीच्या केसांच्या पोनिटेलसारखी दिसायला लागली. म्हणजे केसाची वडी बांधतो ना आपण, त्याला म्हणतात पोनिटेल. आणि तेच गोष्ट घेऊन नारळ, पोनिटेल, लहान मुलगी आणि आता हा नारळ फुटणार आहे जणू काही. आणि ह्यावरून त्यांना एक नवीनच चित्र सुचलं. ते म्हणजे काय, तर स्त्री भ्रूणहत्येचं. बघा, त्या कार्यक्रमातनं लेखक घरी आले. सगळी कामं निम्मे सुरू होती. आणि मग रात्री 10 नंतर समोर ड्रॉइंग पेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत म्हणजे रेखाटत होतो. आणि अशा क्रमानं देवळासमोर एक दगड ठेवलेला आहे. त्यावर लोक नारळ फोडत आहेत. नारळ फोडणारा तो पुरुषी हात चितारला, रेखाटला. आता पुरुषी का म्हटलं, तर राकट हात. आणि तो नारळ असून एका चिमुरड्या म्हणजे लहानशा मुलीचं डोकं आहे. हे कळावं, हे सूचित व्हावं म्हणजे कळावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. इथे बघा बानो, हे नारळ आहे खरं पाहता, पण त्या नारळ चित्र लहान मुलीच्या डोक्यावर काढलंय. तिला लहानसा कान आहे आणि लहानसा डूल दाखवलाय. हे कळावं की एक लहानशी मुलगी आहे, मुलगा नसून मुलगी आहे. त्यानं म्हणजे कोणी, या पुरुषी राकट हातानं त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी म्हणजे त्याचा नाश करण्यासाठी वर उगारलेला आहे. आणि त्याचबरोबर मी दुसरा हात दाखवला. हे एका चांगल्या माणसाचं प्रतीक आहे, समाजातल्या चांगल्या घटकाचं प्रतीक आहे की जे स्त्री भ्रूणहत्या त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे काय, स्त्री भ्रूणहत्या होऊ नये ह्याचा प्रयत्न करतात. स्त्री भ्रूणहत्येबद्दल, अच्छा स्त्री भ्रूण म्हणजे काय बाळांनो, जेव्हा आईच्या पोटामध्ये बाळ असतं आणि जर ते बाळ स्त्रीलिंगी असेल म्हणजे मुलगी असेल तर त्याचा नाश करण्यासाठी काही लोक, दुष्ट लोक प्रयत्न करतात. सो स्त्री भ्रूण म्हणजे पोटामधलं बाळ, त्याला भ्रूण असं म्हणतात. आईच्या पोटामधलं बाळ ज्याचा जन्म व्हायचा आहे त्याला भ्रूण असं म्हटलं जातं, अर्भक किंवा भ्रूण असं म्हटलं जातं. या हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल त्यांच्यापर्यंतही हा संदेश मला पोहोचवता आला. म्हणजे बघा, व्यंगचित्राचं एक नवीन वैशिष्ट्य त्यातून कळत होतं की शब्दांशिवाय सुद्धा ही भाषा लोकांना समजते. चित्र हे असं माध्यम आहे ज्यातून शब्दांशिवाय कोणती भाषा, कोणाला मराठी येतं, कोणाला हिंदी येतं, कोणाला कन्नडी येतं, आपल्याला एकमेकांच्या भाषा तर नाही कळल्या तरीही त्या चित्रामार्फत संदेश पोहोचवता येतो. अशा प्रकारे एक वैशिष्ट्य लेखक म्हणतात चित्रांचं. व्यंगचित्रांची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरं तर मजेदार आहे. आता लेखक वेगळ्या विषयाकडे वळलेत. ते म्हणत की चित्र सुचतं कसं, याबद्दल त्यांनी आता चर्चा सुरू केलेली आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही लोक काय करतात, जाळी पकडून मासे पकडतात. काही लोक काय करतात, गळ टाकून मासे पकडतात. पण त्यात एक समूह असा असतो की ते लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन शांतपणे उभे राहतात, न हलता शांतपणे, पण सावत्य असे ते उभे असतात. एखादा मासा गाफीलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हाताने झडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. अशी माणसं त्यांनी पाहिली आहेत. आता इथे गंमत बघा बाळांनो, हे जे उथळ पाणी आहे ना, ते आपल्या चालणाऱ्या विचारांचं प्रतीक आहे. आणि त्याचा जो मासा आहे तो असा मासा आहे ज्या विचाराचा पाठलाग करतोय आपण. अचानकपणे एक मासा पकडतो आपण आणि चित्राद्वारे जमिनीवर म्हणजे पेपरवर आपण तो रेखाटतो. लेखकाने माशाचं आणि विचारांचं कल्पना केलेली आहे आणि जमिनीवर ठेवणे म्हणजे पेपरावर रेखाटणे अशी कल्पना केलेली आहे. आता गाफील म्हणजे काय, तर बेफिकिरीपणा. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावध उभं राहिलं तर व्यंगचित्रांची कल्पना अगदी जवळून जाते. जसं आयुष्य आहे तसं आपलं व्यंगचित्र आहे. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरवायची, एवढाच तो भाग. व्यंगचित्रांची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्र रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली सुप्त इच्छा त्या चित्रामध्ये स्वतंत्र रूप घेऊन येते. आता लेखक म्हणतायत कधी कधी ज्या विचाराचा पाठलाग करत चित्र काढायला घेतलं पण आपल्या मनामध्ये लपलेली इच्छा असते, त्या इच्छेचं रूप चित्रामध्ये येतं. म्हणजे चित्र काढायला बसणं हेच तेवढं गरजेचं आहे की मग विचार येतात आणि चित्र रेखाटली जातात. तर ह्या भागामध्ये लेखकाने आपल्याला चित्र कशी काढायची, त्याचा विचार कसा करायचा याबद्दल
एक प्रकारे गायडन्स, मार्गदर्शन केलेलं आहे. अशी अनेक चित्र काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं की व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे. निशब्द म्हणजे काय? ज्यात शब्द नाही तरी पण ती एक भाषा आहे. भाषा म्हणजे काय बाळांनो? ज्याचा वापर करून आपण एकमेकांना आपले विचार समजवतो, सांगतो, विनिमय करतो, त्याला भाषा असं म्हणतात. तर हे चित्र ही पण भाषा झाली. पण त्यामध्ये आपल्याला आपले विचार सांगता येतात. पण ह्या भाषेत शब्द आहेत का? तर नाहीत. म्हणून काय म्हटलं? निशब्द भाषा आहे. ही व्यंगचित्र ही काय आहेत? निशब्द भाषा आहे. ह्या रेषांना शब्द नाही तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. प्रभावी म्हणजे काय? सिग्निफिकंट, महत्वाची, ज्याचा परिणाम होतो त्याला म्हणतात प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेतली संवादी आहेत का? हे आत्मसाठी म्हटलं घेऊ अनुभव. आता बघा, लेखक स्वतः चित्रकार आहेत म्हणून त्यांना वाटत असेल, पण ते खरोखर आहे का ह्याचा अनुभव घेण्याकरता त्यांनी काही प्रयोग केले. एखादं सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर हो, करता येते. म्हणजे लेखक स्वतः प्रयोग करतायत की ही गोष्ट मला चित्रात दाखवता येईल का? तर हो. एखादं काव्य दाखवता येईल का? तर हो. एखादा अनुभव सांगता येईल का? तर हो. एखादं इमोशन सांगता येईल का? तर हो. प्रत्येक प्रकारची गोष्ट त्यांना चित्रामध्ये दाखवता येते. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना, इमोशन व्यक्त करता येते का? तर हो, ते पण करता येते. शब्द सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान प्रकारे करता येते. जसं काय बाळांनो, व्यंगचित्र ही एक कला आहे. प्रत्येकाला जमेल असं नाही, पण जर प्रयत्न केला तर नक्कीच जमते. व्यंगचित्रांच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. मार्मिकता म्हणजे भावपूर्णता, अर्थपूर्णता, मनातले विचार सांगणे, त्याला मार्मिक असं म्हणतात. जी काव्यात्मक चित्र मी रेखाटली त्यातलं एक चित्र आईविषयी आहे. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. आता आईविषयी आपण काय बोलावं? पण लेखक म्हणतात की आईचं चित्र मला काढता येईल का? आईची भावना मला दाखवता येईल का? मग त्याविषयी लेखकाने एक छान चित्र काढलं. चित्र खूप प्रभावी बनवलं. बघूया किती मस्त चित्र आहे. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. ही आपल्या सगळ्यांची भावना असते. आपल्या सगळ्यांना आपली आई प्रिय असते. ईश्वरासारखी ती मोठी वाटते, प्रिय वाटते, है ना? हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी चित्र काढलं. त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. आता उन्हाळा म्हणजे कसं? गरम, तापदायक, दाह देणारा, अंगाला चटकी बसणारा. पण अशा परिस्थितीमध्ये आई काय करते बरं? बघूया आपण छानपैकी त्यांनी काय म्हटलं बघूया. मी माझ्या पतीने मी चित्र काढलं बाळांनो आहे. बघा एक झाड दिसतं तुम्हाला इकडे. सुकलेल्या फांद्यांवर एक घरटं आहे, लहान लहान पिल्लं आहेत. आणि ती पिल्लं आकाशात उडणाऱ्या आईकडे बघतायत. आई कुठे गेली? आई कुठे गेली? ते शोधतायत. आई गेली त्यांना पाणी आणायला, त्यांना दाणे आणायला. आता आईला दाणे मिळत नाहीयेत. का मिळत नाहीयेत? तर उन्हाळा आहे, पाणी नाहीये, वणवा पेटलाय, आग आहे बाजूला, खूप दाह आहे. त्यामुळे आईला पाणी मिळत नाहीये. तरी पण आई काय करते? लांब लांब उडत उडत गेली आणि तिला एक ढग मिळाला. आणि तो ढग तिने चोचीतनं पकडून आपल्या पिल्लांकरता आणला. कशाला बरं? सावली करता, पाण्याकरता. आणि आजूबाजूला पाऊस पडला तर कणसं उगवतील, ती कणसं देण्याकरता. म्हणजे ह्या चित्रामध्ये त्यांनी पिल्लांची व्याकुळता दाखवली. आईचं प्रेम दाखवलं की आई कामाकरता बाहेर गेलीये पण विचार पिल्लांचा आहे. आणि पिल्लांकरता तिने ढगातनं काय केला? ढग खेचून आणला. आता तुम्हाला मला माहिती आहे की चोचीतनं ढग खचता येत नाही. मी म्हटलं होतं मगाशीच की व्यंगचित्र कसे असतात? अतिशक्ती असतात. पण त्यातून विचार ठळकपणे मांडला जातो. त्यामध्ये काय होतं? सुकलेलं झाड होतं. त्याला पानं होती का? नव्हती. काय होतं त्याच्यावर? घरटं होतं. घरटामध्ये काय काय आहेत? पिल्लं आहेत. पिल्लं कशी आहेत? व्याकुळ आहेत. कोणाकडे बघतायत? आईकडे बघतायत. आणि आई कुठे गेलीये? पिल्लांकरता ढग आणायला गेलीये. चोचीत पकडून तिने ढग आणलेला आहे. बघूया ह्या काय त्यात एक सुकलेलं झाड पण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदींवर त्या पक्षानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी 3-4 पिल्लं आहेत. आणि त्या पिल्लांची कणसदृश्य, कणासारखी लहानशी आई आकाशात पार गेलीये. आता कण का दिसले? तर आई लांब गेलीये खूप. पिल्लांची खूप लहानशी दिसते. घरट्यातून ती लहानशी म्हणजे कणासारखी दिसते, छोटी दिसते. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्या दिशेनं उडून आणते. आता ही लहानशी चोच आहे म्हणजे आईचे प्रयत्न आहेत. लहान पण प्रभावी. त्यांनी काय केलं? ढग पकडला आणि घरट्याकडे खेचून आणलं. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. ते व्यक्त झालं असेल तर हा माझा मोठेपणा नाही.
म्हणजे लेखक सांगायचा प्रयत्न करतायत की चित्रांद्वारे आपल्याला मनातल्या सुप्त भावना सुद्धा दर्शवता येतात. आणि ह्या चित्राद्वारे लेखकाने आपलं आईबद्दलचं मत, आईबद्दलचं वक्तव्य सादर केलेलं आहे. ही या माध्यमाची ताकद आहे. कोणतं माध्यम? व्यंगचित्र. त्याची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहित नाही. हे चित्र आवडल्याचं अनेक लोक सांगत माझ्याकडे येतात. ते त्यांना का आवडलं सांगता येत नाही. आवडलं. पण का आवडलं? आवडलं एवढंच. पण त्यातला आशय, त्यातला त्यातला अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचतो, म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं. अजून एक बघा, व्यक्त होण्यासाठी गोष्ट पुढे नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रामधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रामधल्या पहिल्या चित्रामध्ये मी भर पावसामध्ये उभा आहे आणि माझ्या डोक्यावर 2 अक्षर आहेत बाबा. आता बघा की एक मुलगा पावसामध्ये भर पावसामध्ये उभा आहे. त्याच्या डोक्यावर बाबा नावाचा शब्द आहे आणि त्या शब्दामुळे त्याला पावसाची झड लागत नाहीये, तो भिजत नाहीये. त्यातून काय कळतं की बाबा असताना त्या मुलाला संरक्षण मिळालेलं आहे. नंतर काय केलंय, त्या चित्रातून बाबा हा शब्द काढून टाकलेला आहे. तरी पाऊस पडतोय आणि तरीही तो पाऊस भिजत नाहीये. ह्याचा अर्थ काय? बाबा नसतानाही, बाबा हयात नसतानाही बाबांनी जे करून ठेवलंय त्याच्यामुळेही संरक्षण मिळतं आहे. म्हणजे बाबा असतानाही संरक्षण आणि नसताना संरक्षण. म्हणजे बाबांनी इतक्या प्रकारच्या उपाययोजना आणि काही गोष्टी आपल्याला दिल्या, संस्कार रूपी. मी इथे असं म्हणत नाहीये की प्रॉपर्टी, संस्कार म्हणतोय इथे आपण. संस्कार रूपी बाबांनी आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यातून आपलं संरक्षण होत आहे, याबद्दलचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. पाऊस बाबा या शब्दाच्या दोन्ही बाजूने पडतो आहे. खाली उल्हासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं बालपण दाखवलंय. त्यात तो लहान मुलगा आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आता ते शब्द नाही आहेत, बाबा शब्द नाहीत. बाबा देवाघरी गेले, हयात नाही जातात. पण तरी देखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूनी जातो आहे. म्हणजे काय बाळांनो, बाबांनी जे संस्कार दिले आहेत त्यामुळे अजूनही त्या पावसामधून रक्षण होत आहे. मी तिथे उभा आहे, तो आत्ताच्या वयाचा 75 पूर्ण केलेला आहे. बाबांनी हे जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्या मागे आतापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आले आहेत. माझ्या व्यंगचित्रामधून मी हेही व्यक्त करू शकलो. माझ्या व्यंगचित्राची प्रदर्शने भरवायचे माझे जे काही जगावेगळे हेतू आहेत त्यात व्यंगचित्रांचा परिचय एक छान भाषा म्हणून करून देणं हाही आहे. म्हणजे बघा, लेखक जे आपल्या धड्यात सांगतायत हे लोकांना कळावं याकरता लेखक काय करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरवायचे. तर सांगा बरं, लेखक प्रदर्शन का भरवायचे? तर लोकांना कळावं. काय कळावं? की चित्र ही एक चांगली निशब्द भाषा आहे हे कळावं, याकरता लेखक ठिकठिकाणी प्रदर्शन भरवायचे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या शहरांपर्यंत कितीतरी ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनामधला माझा सगळ्यात चांगला अनुभव आहे तो म्हणजे वाईसारख्या छोट्या शहरामध्ये लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरवलं तेव्हाचा. आता बघा, खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांनी एक्झिबिशन प्रदर्शन भरवले, पण त्याहीपेक्षा एका लहान शहरात जेव्हा त्यांनी भरवलं प्रदर्शन त्यावेळी त्यांना एक वेगळा अनुभव आला. तो कोणता? जुनी कौलारू वास्तू होती ती. उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी मी आणि लता दोघंही खुर्ची टाकून शांतपणे बसलो होतो. तिथे खाली रस्त्यावर उतरणारा जिना होता. रस्त्यावर एक 20-22 जणांची शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टर ट्रॉली थांबली. तिथे काही दुकानं होती. मला वाटलं ती मंडळी दुकानात जातील. मी कुतूहलाने पाहत होतो. मंडळी ट्रॉलीमध्ये उतरली आणि जिना चढून वर प्रदर्शनाकडे आली. मला बरं वाटलं. म्हणजे बघा, लहानशा गावामध्ये सुद्धा लोक आपलं चित्र बघायला येत आहेत हे पाहून लेखकाला बरं वाटलं. त्यांच्यासोबत 70च्या आसपास कुटुंबाचा प्रमुख होता. पांढऱ्या मिशा, रंग, काळा भिन्न, डोक्याला केवढं तरी मोठं मुंडासं बांधलेलं होतं. नखशिकांत शेतकरी पण वागणारा तो आणि त्याच्या घरातली मुलं नातवंड प्रदर्शन पाहायला लागली. हा कुटुंब प्रमुख माझ्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहत होता आणि त्याच्या मागे उभे राहिलेल्या त्याच्या माणसांना अर्थ समजावून सांगत होता. तो काय सांगत होता हे मी शांतपणे ऐकत होतो. तो कुठल्या चित्रासमोर उभा आहे तेही मला दिसत होतं आणि मनाची स्वच्छ पाठी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्यापर्यंत हे चित्र कसं पोचतंय हे मी थेट अनुभवत होतो.
आता लक्ष द्या. काही वेळेला तुमच्या मनातले विचार तुम्ही समोरच्याला सांगता, पण काही असं होऊ शकतं की तुमचे विचार समोरच्यापर्यंत तसेच पोहोचत नाहीयेत. त्याला ते वेगळे वाटतात, वेगळे अनुभवायला येतात. हीच घटना इथे घडली. लेखकाने जो विचार घेऊन चित्र रेखाटली होती, तो विचार आणि पाहणाऱ्याला चित्र कळतंय तो विचार ह्यात तफावत आहे, सेम नाहीये, असं लेखकाला जाणवलं. चित्र चितारताना माझ्या मनात जे होतं ते आणि आत्ता त्यांच्यापर्यंत जे पोहोचतंय ते ह्यांच्यात जी तफावत मला जाणवत होती, ती तशी का जाणवत होती, हेही मी मनोमन समजून घेत होतो. म्हणजे लेखकाचा विचार आणि शेतकऱ्याचा विचार समान नाहीये. असं का झालं असेल? कारण दोघांचं आयुष्य, त्याचे अनुभव वेगवेगळे होते. इथे लेखक आपल्याला सांगतायत की प्रत्येक माणसाचा अनुभव वेगळा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोन सुद्धा वेगवेगळा असतो, समान नसतो. एखाद्या घटनेला तुम्ही जे जसं पाहताय, तीच घटना दुसरा व्यक्ती वेगळ्या प्रकारे पाहू शकतो. प्रत्येकाचे पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आणि हे इथे लेखक आपल्याला समजावून सांगतात की सेम चित्र, तेच चित्र वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अर्थाने पाहत होते. आणि ही एक मोठी शिकवण लेखकाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. हे माझं केवढं तरी मोलाचं शिक्षण होतं, जे मला एखाद्या विद्यापीठात मिळालं नसतं. ते त्या अनोळखी शेतकऱ्याने मला त्या दिवशी दिलं. म्हणजे बाळांनो, आपल्याला आयुष्यात आलेल्या अनुभवातून आपण शिकत जातो, असं लेखकाला म्हणायचं आहे. व्यंगचित्रांच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात मी केलेली धडपड मला आठवली. आता बघा हा बाळांनो, ह्या ठिकाणी लेखक गेले भूतकाळामध्ये आणि ते आपल्या सुरुवातीचा काळ आठवत आहेत. ठीक आहे? आणि ती सुरुवातीची धडपड पाहून जेव्हा त्याला आठवते, त्यांना गंमत वाटते. त्यांना गंमत वाटते. तेव्हा तो काळ मोठा अवघड होता, म्हणजे खूप कठीण होता, खूप हार्डवर्क होतं, अवघड हार्डशिप होती. मासिकं, नियतकालिकं यांना मी सतत चित्र पाठवायचो आणि ती सतत परत यायची. बघा, जेव्हा लेखक नवीन होते चित्रकार म्हणून, त्यावेळेला त्यांना प्रसिद्धी नव्हती. त्यामुळे त्यांची चित्र रेखाटायला, त्यांची चित्र छापायला कोणतंही मासिक किंवा पेपर तयार नव्हतं. हं? मासिक म्हणजे मॅगझिन तयार नव्हतं. त्या चित्रासाठी मी अपार मेहनत केलेली असेल. तरीही ती स्वीकारली जात नव्हती. त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती. या सगळ्यांचा मी बऱ्यापैकी मनस्ताप करून घ्यायचो. मनस्ताप म्हणजे काय? स्वतःला त्रास करून घ्यायचो की असं का होतंय, असं का होतंय, मी काय करू, असं का होत, सतत 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 स्वतःला निगेटिव्हपणे विचारत होतो. मनस्ताप म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही, अशा चक्राच्या तळाशी गोल गोल फिरत होतो. एखाद दुसरं चित्र प्रसिद्ध व्हायचं, पण 50 परत यायची. एखाद तुक्का लागायचा, पण बरीचशी परत यायची. या काळात 3 संपादकांनी मला हात दिला. हात दिला म्हणजे मदत केली, हेल्प करणे. दीनानाथ दलाल हे त्यापैकी एक होते. तर सांगा बरं, लेखकाला किती लोकांनी हात दिला, मदत केली? 3. त्यापैकी एक होते दीनानाथ दलाल. या श्रेष्ठ चित्रकाराचं ऑफिस मुंबई केनडी बीचला होतं. आता यातून कळतं की दीनानाथ दलाल हे सुद्धा स्वतः एक चित्रकार होते. आणि त्यामुळे त्यांनी त्याला हेल्प केली. त्यांचं ऑफिस कुठे होतं? मुंबईमध्ये होतं. कुठे? केनडी बीचला होतं. तो पत्ता मी त्यांच्याच मासिकावरून उतरवून घेतला होता. त्यांना पोस्ट कार्ड टाकलं आणि म्हटलं, मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. मला वाटलं की दीपावली, आता दीपावली म्हणजे काय, तर तेव्हाच एक मासिक आहे. कोणाचं? दीनानाथ दलाल यांचं एक मासिक आहे. दीपावली नावाचं. आता हे दीपावली मासिक आहे ना, बऱ्यापैकी आधीपासूनच फेमस, प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपली चित्र गेली तर बाकी मासिकात चित्र आपली जातील असं लेखकाला आशा वाटते. म्हणून त्यांनी दीनानाथ दलाल यांना संपर्क केला. मग मी दीपावलीसाठी खास चित्र तयार केले. दरम्यान दलालांनी मला भेटीचा दिवस व वेळ कळवलं. ठरल्या दिवशी जनता एक्सप्रेसने मुंबईला गेलो. चर्नी रोडला उतरलो आणि इंग्लिश ब्रिजला गेलो. दलाल किती वाजता ऑफिसमध्ये येणार आहेत, आलेत का, हे विचारण्यासाठी मी ऑफिसमध्ये फोन केला. फोन खुद्द दलालांनी उचलला. आता इथे गंमत झाली. बघा, दलाल आणि लेखक मंगेशकर हे एकमेकांना आधी भेटलेले नाहीये. त्यांची सगळ्यात पहिली जी भेट झाली ती फोनवर झालेली आहे. आणि त्या काही फोन म्हणजे व्हिडिओ कॉल नाहीत, फोन फक्त ऑडिओ कॉल. आता आवाजही माहिती नाहीये आणि दलालांनी फोन उचलला. हे कसं झालं बघा, मग काय झालं बघा. लेखक म्हणतात, नमस्कार, मला
दीनानाथ दलालाशी बोलायचं आहे. पलीकडे बाजूला एक लहानसा, मंजूळ, बारीकसा आवाज आला. त्यांचा आवाज इतका स्त्रीच्या आवाजासारखा होता, की दलाल स्वतः बोलत असतील असं मला वाटलंच नाही. म्हणजे आवाज ओळखीचा नव्हता. त्यामुळे फोनवर तो आवाज एकदम अनोळखी वाटला आणि कळत नव्हतं, की स्त्री बोलते की पुरुष बोलताय. आवाजाला वाटलं की स्त्री बोलताय. मी त्यांना पुन्हा सांगितलं, "मला श्रीयुत दीनानाथ" श्रीयुत म्हणजे मिस्टर, श्रीयुत दीनानाथ दलाल यांच्याशी बोलायचं आहे. मी मंगेश तेंडुलकर. स्पीकिंग, स्पीकिंग. त्यांनी मंजूळ आवाजात आणखी दोनदा सांगितलं. "अहो, मला तुमच्याशी बोलायचं नाही. मला संपादक दीनानाथ दलालाशी बोलायचं आहे. तुम्ही मला बोलणार की नाही?" माझा आवाज वाढला. आता इथे लेखकाला काय वाटलं, की समोरची व्यक्ती त्यांना अडवतेय. श्रीयुत दलाल यांच्याशी बोलू देत नाहीये. म्हणून लेखकाने आपला आवाज जरा वाढवला. थोडंसं रागात, थोडंसं तिखटपणे त्यांनी म्हटलं, की "तुम्ही मला बोलणार की नाही?" ते म्हणाले, "अहो तेंडुलकर, मी दीनानाथ दलाल." मी हे ऐकल्यावर लेखक थोडे अवघडले. "अरे, अरे! आई काय झालं?" थोडेसे वाचकले ते. म्हटलं, "तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना? हे विचारायला मी फोन केला." "हो, हो, मी आहे. या तुम्ही." ते म्हणाले आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. पहिल्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं. "ये, बस." अगदी तोच आवाज. टेबलावर इझेल ठेवून ते काम करत होते. आता इझेल म्हणजे काय? इझेल म्हणजे एक प्रकारचं चित्र काढण्यासाठी एक स्टँड असतो. चित्र काढायचा स्टँड असतो मोठा, तो वाला सरळ उभा राहायचा तो वाला. तो स्टँड. टेबलवर इझेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूचा, विजयचा आणि त्यांचा परिचय होता. परिचय म्हणजे ओळख होती. विजय लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलेलो होतो. तर ह्या ओळखीवरनं काम मिळू शकतं, पण तसं नकोय. कसं हवंय, की माझी कला, माझे चित्र बघा आणि त्यावर मला काम द्या, अशी लेखकाची अपेक्षा आहे. बघा पुढे काय काम मिळतं. ये, बस. अगदी तोच आवाज. टेबलावर इझेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूचा, विजयचा आणि त्यांचा परिचय होता. तोपर्यंत विजय लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलेलो होतो. "तू विजेता कोण?" दलालाने विचारलं. "कुणी नाही." मी सरळ सांगितलं. काही क्षण भुवया उंचावून गंभीरपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. आता बघा हां, इथे लेखक खोटं बोलतायत हे त्यांना कळालंय. कोणाला? दीनानाथ दलालाला कळालेलं आहे. तरी पण ते बघतायत की हा खोटं का बोलतोय? म्हणून त्याने भुवया उंचावून असं बघितलं. असं. माझ्याकडे बघत म्हणाले, "ठीक आहे, दाखव. का चित्र आणली आहेस तू?" मी त्यांना माझी चित्रे दाखवली. ती पाहून त्यांनी मला त्यांच्या खुर्चीच्या मागे येऊन उभं राहायला सांगितलं. मी जाऊन उभा राहिलो. दलालांनी कोऱ्या कागदाचे तुकडे ड्रॉइंग बोर्ड ठेवले. माझं चित्र धरून ब्रशच्या फटकाऱ्यांनी त्यांनी ते पुन्हा कागद तुकड्यावर चितारलं आणि म्हणाले, "व्यंगचित्रातला नवा ट्रेंड हा असा आहे. कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय, तोही शब्दांशिवाय. तुझी चित्र चांगली आहेत, पण तुझी पद्धत जुनी झाली आहे आता. चित्राला एक पर्स्पेक्टिव्ह असतं. सगळी चित्र सपाट नाही काढायची. त्याला खोली म्हणजे डेप्थ असायला हवी. खोली कशी घ्यायची हेही त्यांनी मला दाखवलं आणि म्हणाले, "मी सांगितलं लक्षात आलं तुझ्या? ही चित्र मला पुन्हा काढून दाखव." औपचारिक शिक्षण म्हणतात ते माझं असं दीनानाथ दलालाकडून झालं. 15 एक मिनिटात त्यांनी 7-8 चित्र पुन्हा चित्रावरून दाखवली. दलालांनी आपलं महत्वाचं मार्गदर्शन संपवून चहा मागवला आणि गप्पा सुरू केल्या. बोलता बोलता एके ठिकाणी चुकून मी विजयचा एकेरी उल्लेख केला आणि मीच दचकलो. आता बघा, ह्या सगळ्या भेटींमध्ये काय झालं बघा, की लेखक मंगेश तेंडुलकर यांचे मोठे बंधू विजय तेंडुलकर यांचा ऑलरेडी आधीपासूनच काय आहे, प्रसिद्ध आहेत ते लोक आणि ते नाव आहे. त्यांचं नाव आहे. आणि मी त्यांना ओळखत नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं दलालांना. दलाल म्हणले, "ठीक आहे." दलालांनी त्याला काही म्हटलं नाही आणि मग कामाच्या गोष्टी सुरू झाल्या. चित्र कसं काढायचं, कशी डेप्थ दाखवायची, कसं काम करायचं हे दाखवलं. आणि बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये आपले लेखक, त्यांचे बंधू विजय तेंडुलकर ह्यांचा एकेरी नावाने त्यांनी उल्लेख केला, की "विजयने मला काम सांगितलं, विजयने मला हे केलं, विजयने ते केलं." असं एकेरी त्यांनी सांगितलं. तर यावरनं कळालं, की मगाशी ते खोटं बोलले होते. हे त्यांना कळालं. माझ्याकडे शांतपणे पाहून ते म्हणाले, "तू खोटं बोलतोयस हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. तू कबूल कधी करतोयस त्याची वाट बघत होतो. पण तू असं का करतोयस? तू असं का म्हणालास? तुझं त्याच्याशी भांडण वगैरे आहे का?" मी म्हटलं, "अजिबात नाही. तो माझा सख्खा भाऊ आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे. पण त्याच्या खांद्यावर उभं राहून मला मोठं व्हायचं नाही." बघा इथे लेखकाने स्पष्ट केलं, की माझ्या मोठ्या भावावर माझं खूप प्रेम आहे.
तरी पण त्याच्या त्याच्या ओळखीनुसार मला काम नको आहे. त्याच्या ओळखीवर मला काम नको आहे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मला माझ्या प्रयत्नांनी उभं राहायचंय. मला माझ्या कलेनुसार मला काम हवं आहे. त्याचा भाऊ म्हणून माझी चित्र तुम्ही घ्यावीत असं मला वाटलं नाही. म्हणून मी तसं म्हणालो. त्याला म्हणाले, आवडलं मला. अशी माणसं क्वचितच सापडतात. क्वचित म्हणजे बाळांनो कमी सापडतात. रेअरली इंग्लिशमध्ये रेअरली सापडतात. रेअरली. तू चित्र करून पाठव, मी घेतो. मी पुण्याला परत आलो. 2 दिवसांनी त्यांना हवी तशी चित्र तयार केली, पाठवली. पाठवलेली एकूण चित्र दीपावली माध्यमामध्ये प्रसिद्ध झाली पाहून मला अतोनात आनंद वाटला. आता ह्या भागामध्ये लेखकाने आपला सुरुवातीचा काळ दाखवलेला आहे, की सुरुवातीला त्यांनी कसे परिश्रम केले, त्यांनी कशी धडपड केली, ठीक आहे. त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या प्रसिद्धीचा वापर नाही केला, तर स्वतःच्या पायावरती उभे राहिले. स्वतःच्या पायावर त्यांनी आपल्या स्किलनुसार त्यांनी काम मिळवलं. आणि हेच पाहून जेव्हा त्यांना यश आलं, म्हणजे काय झालं, त्यांची चित्र दीपावली मासिकामध्ये प्रसिद्ध झाली, है ना. आणि त्यामुळे त्यांना अतोनात आनंद वाटला, म्हणजे खूप आनंद वाटला. तर बाळांनो, हा एक धडा होता जो कोणी लिहिला आहे, मंगेश तेंडुलकर यांनी लिहिला आहे. मंगेश तेंडुलकर हे कोण होते? हे एक प्रसिद्ध चित्रकार, नाट्य समीक्षक, अभिनेता, लेखक होते. त्यांनी खूप प्रकारची काय लिहिली आहेत, चित्र काढलेली आहेत आणि त्याच्यामध्ये समाज कसा सुधारावा याबद्दलच त्यांनी काय केले आहे, काम केलेलं